आजची कथा आहे पुजारीची. गावात एक मंदिर होतं आणि त्या मंदिराबद्दल एक विचित्र नियम होता. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिरात कोणीही जाऊ नये. लोक म्हणायचे तिथे भूत आहे. काही जण म्हणायचे रात्री रडण्याचा आवाज येतो. तर काहींचा दावा होता की मंदिरातील पुजारी स्वतः कोणाशी तरी बोलत असतो. पण एका तरुणाने ठरवलं, आज मी या मंदिराचं खरं गुपित जगासमोर आणणार. त्या रात्री बरोबर 12 वाजता तो मंदिरात पोहोचला. पण पुढच्या एका तासात त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. नेमकं त्या मंदिरात काय घडत होतं? चला ऐकूया ही हृदयाला स्पर्श करणारी आणि आयुष्य बदलून टाकणारी कथा. या मंदिरात रात्री 12 वाजल्यानंतर कधीही येऊ नका. हे वाक्य त्या गावात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी ऐकलं होतं का? याचं उत्तर मात्र कुणाकडे नव्हतं. गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या मंदिरात शंकरशास्त्री नावाचे वृद्ध पुजारी राहत होते. त्यांनी 40 वर्ष त्या मंदिराची सेवा केली होती. ते अत्यंत प्रामाणिक आणि शांत स्वभावाचे होते. एके रात्री शहरातून आलेला एक तरुण पत्रकार गावात पोहोचला. त्याला या मंदिराचं गुपित शोधायचं होतं. गावकऱ्यांनी त्याला खूप समजावलं, रात्री मंदिरात जाऊ नको. पण त्याने कुणाचं ऐकलं नाही. रात्री 12 वाजता तो मंदिरात पोहोचला. मंदिरात पूर्ण शांतता होती. फक्त दिव्याची ज्योत लुकलुकत होती. अचानक त्याला कोणीतरी मंद स्वरात रडत असल्याचा आवाज ऐकू आला. त्याच्या अंगावर काटा आला. तो आवाजाच्या दिशेने गेला. मागच्या बाजूला पुजारी बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पत्रकाराने विचारलं, बाबा, तुम्ही रडत का आहात? पुजारी हसले आणि म्हणाले, लोकांना वाटतं इथे भूत आहे, पण खरं गुपित वेगळंच आहे. ते पत्रकाराला मंदिराच्या मागच्या भागात घेऊन गेले. तिथे एक छोटंसं अन्नछत्र होतं. दररोज मध्यरात्री काही वृद्ध, अनाथ आणि भुकेले लोक तिथे जेवायला यायचे. पुजारी म्हणाले, दिवसा ते भीक मागतात. लोक त्यांना हाकलून लावतात. म्हणून मी त्यांना रात्री जेवायला बोलावतो. जर ही गोष्ट लोकांना कळाली तर काही जण त्यांना पुन्हा अपमानित करतील. म्हणून मी मुद्दाम रात्री मंदिरात येऊ नका अशी अफवा पसरू दिली. पत्रकार अवाक झाला. त्याला वाटलं होतं की तो भूताचा पर्दाफाश करेल, पण त्याच्यासमोर देवासारखा माणूस उभा होता. दुसऱ्या दिवशी त्याने बातमी लिहिली, पण मंदिराचं ठिकाण किंवा गावाचं नाव त्याने कुठेही लिहिलं नाही. फक्त एवढंच लिहिलं, काही मंदिरात देव मूर्तीत नसतो, तो पुजाऱ्यांच्या कर्मात असतो. काही महिन्यांनी अनेक लोकांनी अनाथ आणि गरजूंसाठी अन्नदान सुरू केलं. त्या पत्रकाराने पुन्हा मंदिरात जाऊन पुजाऱ्यांना धन्यवाद द्यायचं ठरवलं. पण मंदिरात पोहोचल्यावर
त्याला कळालं, शंकरशास्त्रींचं काही दिवसापूर्वीच निधन झालं होतं. मंदिरात ठेवलेली त्यांची एक चिठ्ठी त्याला मिळाली. त्यावर लिहिलं होतं, लोकांनी माझं नाव लक्षात ठेवू नये. त्यांनी फक्त एखाद्या भुकेल्या माणसाला 2 घास द्यावेत. हीच माझी शेवटची इच्छा आहे. पत्रकाराच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी त्या मंदिरात हजारो लोक अन्नदान करू लागले. देवाला फुलं, हार आणि नारळापेक्षा जास्त आवडतं ते एखाद्या गरजूंच्या चेहऱ्यावरचं समाधान. कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.